तर आपण काय केलं माहिती आहे का, पावसा पाण्याचे दिवस आहे आणि पाऊस आमची लय फजिती घेतोय. नेमकं आपण स्टॉल्स टाकलाय तेव्हापासूनच पाऊस सुरू झालाय. मग म्हणून आज काकाला फोन लावू. काकाची आठवण येईल तुला. हा बरं बरं. आजपासून आम्ही सकाळी पण चालू करतोय. झालं सकाळी पण आपला थोडाफार धंदा नवीन आहे. आपण अजून लोकांना माहीत नाही तरी पण आपला समाधानी आहे. आपण चाललाय. काल फक्त नाराजीसाठीच होतो. आमच्याकडून मसाला थोडा एक्स्ट्रा तयार झाला तरी पण काय नाही, थोडंफार नफा तोटा धंद्यात सर्व सण करावंच लागतं. जे होईल ते होईल. पण इथं येणारी लेकरं अशी काकडून उभा राहायची. त्यामुळं आम्ही कालच्या कालच ही ताडपत्री आणून आज आम्ही हे बांधलंय. अजून बांधायचं चालूच आहे. आज लय थकलोय मी. कत खड्डाच खान तर पण बरं झालं अर्धी भाकर खाऊन आलं तर, नाही तर उपाशीच मरायला लागलं. 3 दिवस झालं पोटाला व्यवस्थित खाणं पण एकच लादी राहिली ना. नाही संपले ना वडापाव 2 4 6 मसाला पण बनवून आण आणि बांधायला पण आण. आता सध्या वडापाव नाहीच. आता शाळा सुटती पोरं येतात ते पळतच. थोडाच बनव लगेच्या लगे. हिला घेऊन जा. आणि ते पार आणि कोयतं पण घेऊन जा. ते कशाला इथं ठेवते बरं. कोयतं राहू दे, पार घेऊन जा. हारवल तर मारतेतच आपल्याला. थांब ना, बोलून जा ना व्हिडिओत. हां थँक्यू. सगळेच म्हणतात लय मस्त करायला तू, सपोर्ट करतात गावकरी पण. वाटत नव्हतं की सपोर्ट करतील गावातले लोक, पण त्यांनीच केलं. हे असं केलंय जरा इकडं मला हा कवर करायचा होता असा, पण हे कवर करता आलंच नाही ताडपत्री. आपण जाऊ द्या, काय काय हरकत नाही. लोक जास्त तर पार्सलच घेऊन जातात. एवढं केलंय म्हणजे इथं आले. हां का अगं बोल ना, व्हिडिओत सांगून जा. म्हणजे खुश आहे ना तू? का कामाचं बरं आहे का हे बरं आहे? कामाचं बरं म्हणजे खरं सांग. किती जरी म्हणलं तरी काय पुढचं बोल की. हीच बरं, पण का बरं? लोकांचं बोलणं ऐकण्यापेक्षा आहे का नाही स्वतःचा आपला व्यवसाय चांगला असं झालं. एवढं अजून थोडं फिट केलं ना, टेन्शन नाही. हां लगेच या. हां आत्ता शाळा सुटते बघ. खूप भावांनी कमेंट करतात की दादा वडापाव पण बनवताना दाखव दाखव दाखव, पण ते जमतच नाही ना दाखवायला. एकदमच गर्दी पडली ना एकदमच पडते. जा ना मम्मी सोबत जा. हा पुन्हा लाव परत आली की तू जा. लाकडं एका साईडला देतो ठेवून. लय स्वच्छ करत असतो मी इथं. सगळं एकदम टाप ठेवत असतो. कुणी नाव ठेवू नये आपल्याला असं. हे आता थोडं अजून करावं लागेल. इथं असे लाकडं दांड्या बांधायच्यात मध्ये पण, म्हणजे जरा फिट राहतील असं. सध्या तरी थोडासा आसरा केलाय. अजून जरा फिट बांधायचं आहे. म्हणजे हे आता नाही का खालीवर होतोय तो नाही होणार. असं बांधायचं जागोजागी पूर्ण फिट करायचं. इथं जसं बांधलंय तसं दगड वगैरे टाकून. काकाला फोन लावून देतो, पण जरा थांब ग बाय. तर ह्यो आपला छोटासा वडापावचा व्यवसाय कसा वाटला ना काय नाही ते पण सगळ्यांनाच बरं वाटलंय. सगळेच किती चांगल्या कमेंट करतात. आणि सगळ्यांनी कमेंट केली की दादा वडापाव आमच्याकडं 20ला आहे वगैरे, म्हणजे एक सिंगल. ताईनं कसं आहे माहिती आहे का, इकडं सगळे 10ला एकच देतात. त्यामुळं जसं सगळे तसंच आपण पण करावं लागतं. उलट आपण भाव वाढून कसं जमेल ना. म्हणजे जर लोक सगळे 10ला देत असतील तर आपण 20ला केल्यानंतर मग लोक 10ला जातील. एकतर आपण नवीन, आणि त्यात कशाला उगाच भाव वाढवायचा. सगळीकडं आहे त्याच भावानं द्यायचं ना. खूप कमेंट आल्या काल, कितीला आहे एक वडापाव? 20 रुपयाला की 10 रुपयाला? एक वडापाव 10 रुपयाला. आणि एका दादानं कमेंट केली वडापाव छोटं दिसतात. आता कॅमेऱ्यात खूप फरक असतो. तर मला कॅमेऱ्यात बघताय ना तुम्हाला मी खूप वेगळा दिसत असेल. आम्हाला सगळेच बोलतात तसं. आता कितीतरी जणांनी मला जे समक्ष भेटलेत ना, जे माझे व्हिडिओ बघणारे आहेत, म्हणतात दादा तुला व्हिडिओत बघून असं वाटतं की तुझं वय खूप आहे वगैरे वगैरे काय 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 काय, किंवा तू काळा आहे किंवा काय असं म्हणजे दिसतोय, आणि समोर तुझ्यात खूप फरक वाटतो. तसा असतो. इथं येऊन एकदा बघा. जवळच्या आसपासचे पण लोकांनी कमेंट केल्यात, बरं वाटलं. मला याचा खूप आनंद होतो आहे की गावातल्या लोकांनी मला सपोर्ट केला. म्हणजे
काही जण होते सुरुवातीला विरोधात, ते बोलत होते, पण नंतर सगळ्यांनी सपोर्ट केला. काही वेळेस म्हणजे जास्त पण खराब होऊ नये, जास्त हे होऊ नये म्हणून मी काही जास्त करतच नाही. थोडं 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 आपलं अर्धी चतकोर. हा, लोक आत्ता मला काय काय मार्ग सांगतात की तू याच्यावरच पत्रे टाक, हेच वापर, किंवा दुसरं आहे ते ओपन दिसतंय ना, ती चावडी आहे आमची ग्रामपंचायत. बांधतोय ती दुरे आणाय गेली पूजा. ते दिसतं ना ते चावडी, हां, त्याच्यावर फक्त ते असं अँगल पण आहेत, सगळं आहे. म्हणजे त्याला आडूची गरज नाही, काय नाही, फक्त थोडे पत्रे आणायचे आणि त्याच्यावरून टाकायचे, बास, एवढंच काम आहे. ते तसं कर आणि तू वापर. काहीतरी 500 रुपये दिलं तर 100 वर्षाचं ते करारच असतं, असं तसं ग्रामपंचायतीचं. लावतो ना काकाला, बोलू ना, थांब ना, मला खाली बसू दे बरं. उठू, पोरं बारके आले तर अशा तेलाच्या कढई जवळ येतात, मला भीती वाटते बघा. आधीच आपण नवीन, कोणाला पोळलं फिरलं मग घरचे आपल्याकडं कसं येऊ देतील त्या लेकरांना. पाणी वगैरे झारचं आणतो, कारण पोरं म्हणतात की काका झारचं पाणी वगैरे ठेवायचा. काकाला बोलणार आहे की आठवण येईल, मला पण आठवण येईल काकाची. हा, मला पण येते आठवण. बोलणार आहे का? थांबा बोलू. ती म्हणती दादाला फोन लावा म्हणून, आपल्या कल्याणच्या. खरं तर सगळं जे काही शक्य झालंय त्यांच्यामुळंच. त्यांनी एवढी आयडिया दिली, त्यांनीच एवढी युक्ती सुचवली की तू असं कर, तू तसं कर. लोकांच्या इथं कामाला जाण्यापेक्षा तुझं स्वतःचं काहीतरी होईल, असं तसं. आता लगेच आपल्याला सक्सेस लगेच तर नाही, पण एक दिवस बघू, तुमचा आशीर्वाद असला की. अगं थांब ना 1 मिनिट, मला तेलावर नीट झाकू दे. हां, तू पुढे ये ना, सरक ना, माझ्या मांडीवर बस ना, उठ. अशी बसायची. वडापाव खाते का? सध्या तरी नाही, एक पण नाही. आता म्हणलं आम्ही मापच केलं, तर आता पूजाला पाठवलंय मसाला पण बनवून आण आणि याला बांधायला पण आण, म्हणजे आज याचं कामच तमाम. बघू नंतर तिकडं काय वाटलं तर या गॅपमध्ये पण पुढं देऊ टाकून. पण जास्त काय इथं लोक बसून काय खात, खुर्च्या आणाव्या लागतील इथं 4-5. ए खाली उतर खाली. ही इथंच आपल्या समोरच अंगणवाडी आहे, तिला पाठवलेलं शाळेत, आत्ताच आली. अंगणवाडीत बसून आली, पुन्हा मॅडम येऊन सोडून गेली. सगळ्याच लेकरांना सोडतात ना त्या मॅडम. चल काकाला बोलू, ये इकडं. तर तुमच्या सर्वांच्या कमेंट बघून मला तर लय आनंद होतो. थँक्यू ताईंना, धन्यवाद.